मिरज येथील सार्वजनिक पे अँड यूज सुलभ शौचालय आहे। सदर शौचालय जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्याकडे ठेका आहे। सूर्यकांत नागनाथ कांबळे हे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत। सन 2017 पासून 2024 पर्यंत जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ यांच्या ताब्यात असून सदर शौचालयाचे टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने परिवहन बांधकाम विभाग यांच्या वतीने करण्यात आली आहे। परंतु टेंडर प्रक्रियामध्ये तांत्रिक त्रुटी असल्या कारणाने आक्षेप घेत जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ संस्था यांनी न्यायालयात दावा दाखल केलाय। सदर सुलभ शौचालयाची निर्णय प्रक्रिया होईपर्यंत न्यायालयाच्या वतीने 1 महिन्याचा स्टे देण्यात आलाय। परंतु घाई गडबडीने देण्यात आलेले टेंडर आक्षेपार्ह असल्याने सूर्यकांत कांबळे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या विरोधात न्यायप्रविष्ठ मागणी केली आहे। दिलेल्या आदेशाचा अवमान करत परिवहन महामंडळ बांधकाम विभागाचे अधिकारी उपअभियंता आगार प्रमुख दबाव आणून जबरदस्ती गुंडागर्दी करून ठेका सोडण्यासाठी नाहक त्रास देत आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे जाणून बुजून नुकसान करत आहेत। तरी योग्य न्याय निवाडा होईपर्यंत आम्हास कसला त्रास होऊ नये यासाठी सूर्यकांत कांबळे यांनी मागणी केली आहे। जिजामाता महिला ग्रामविकास मंडळ महाराष्ट्र ह्या संस्थेचा मी व्यवस्थापक असून माझं नाव सूर्यकांत नागनाथ कांबळे। ह्या सुलभ शौचालय चालवण्याच्या आमच्या संस्थेला 2002 पासून काम करत आहे। पूर्ण महाराष्ट्रात आमचे कमीत कमी 15 ते 20 ठेके आहेत। आम्ही इथं स्वच्छता देणे, लोकांची प्रवाशांची सोय करणे ह्यासाठी आम्हाला ठेका दिला जातो आहे। 2017ला मला इथला ठेका मिळाला। 2017ला मी 13 लाख रुपये इथं खर्च करून हा ठेका घेतला। त्याच्यानंतर 2023ला नवीन टेंडर निघलं। नवीन टेंडर निघल्यावर एसटीने आम्हाला डावलून, म्हणजे एसटीचा फायदा असताना सुद्धा आमच्या टेंडरमध्ये एसटीने आम्हाला डावललं। त्याच्यामुळं आम्ही काय केलं, कोर्टात आम्ही दाद मागितली की साहेब एसटीचा आम्ही फायदा करतोय तरीसुद्धा आम्हाला डावललं। आम्हाला टेंडर डावललं। मग आम्ही कोर्टात गेलो। कोर्टाने आम्हाला टेटस्को दिला। 31/1/2024 पर्यंत आम्हाला टेटस्को दिला। 31/1/2024ला आमचा दावा फेटाळल्यानंतर आम्ही कोर्टाला अशी विनंती केली की आम्हाला वरच्या कोर्टात अपील करायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला 3 महिन्याची मुदत द्यावी। 3 महिन्याची मुदत न देता कोर्टाने आम्हाला सांगितलं तुम्हाला आम्ही 1 महिन्याची मुदत देतो। 1 महिन्यात आम्ही सांगितलं स्टे द्यावा। स्टे दिला आम्हाला कोर्टाने, 1 महिन्याचा स्टे दिला। 1 महिन्यात तुम्ही पुढच्या कोर्टात अपील करा आणि तिथून स्टे घ्या असं सांगितल्यावर आम्ही ठीक आहे म्हणलं। आमचा इथं सगळं चालू असताना आम्ही इथं कोर्टाची ऑर्डर चिटकवली। त्यांच्या वकिलांना ज्यांनी 31 तारखेला समोर सांगितलं तरीही त्यांनी ऐकायला तयार नाही। आमचा इथं ठेका चालू असताना 1 महिन्याची कोर्टाचे आदेश असताना सुद्धा आम्हाला इथं हुसकावून एसटीचे पाटील डी हुसकावून आम्हाला लावण्याच्या प्रयत्नात आहे। आमच्यावर फार मोठा अन्याय चालू आहे। नेमका ठेका कोणाला दिला? हा ठेका जनसेवा समिती मुंबई ही बिहारची संस्था। महाराष्ट्रातल्या माणसाला डावलून परप्रांतीयांना ठेका द्यायचं काम सुरू आहे। ह्यांचं काम सुरू आहे। ह्याच्यात आर्थिक घोटाळा फार मोठा झालेला आहे। ह्या डीएने आम्हाला पैशाची मागणी सुद्धा केली। त्यांचे लहान मुलाला घेऊन आलते त्यांची पैशाची मागणी केली असताना आम्ही पैशाला नकार दिला। आम्ही एसटीचा फायदा करू, कारण ही महाराष्ट्राची एसटी आहे, महाराष्ट्राच्या प्रवाशांची एसटी आहे। महाराष्ट्राची एसटी टिकली पाहिजे, प्रवाशांना सेवा चांगली मिळली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही एसटीच्या फायद्यासाठी टेंडर भरलं। पण काही अधिकारी की हे स्वतःच्या फायद्यासाठी असं टेंडर दिलं। ठीक आहे, आम्ही कोर्टात दाद मागितली, कोर्टाने आम्हाला स्टे दिलेला आहे। 1 महिन्याचा स्टे असताना आम्हाला बळजबरीने बाहेर काढत आहे। 2017 पासून आमचा ठेका चालू आहे। 2017 ते आज 2023 पर्यंत 2024 पर्यंत 2024 पर्यंत हो। मग आता तुम्ही कोर्टामध्ये दाव घेतल्यानंतर इथं लावल्यानंतर आता तुम्हाला नेमका काय त्रास आहे? आम्हाला एसटीचे अधिकारी काय अधिकारी इथले वॉचमॅन येऊन आम्हाला हिसकावून मारामारी करायचा प्रयत्न करतात। आम्हाला हिसकावा, तुम्ही जावा नाही तर तुमच्यावर आम्ही खोट्या केसेस करू, आमच्याकडे लेडीज आहे, लेडीज पुढं करू आणि आम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारे त्रास देऊन इथून आम्ही हिसकावणार आहे, कारण आम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्ही त्यांना ठेका दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। किती लोक इथे कर्मचारी काम करतात? आपल्याकडे इथे 3 कर्मचारी काम करतात। स्वच्छता सफाई कशा पद्धतीने केली जाते? स्वच्छता सफाई एकदम चांगल्या पद्धतीने आहे। आणि मी ह्या 2017ला ह्या शौचालयाला कमीत कमी 18 लाख रुपये खर्च केलेला आहे। त्याच्यामध्ये काय काय काम केलं? स्टाईल बदलणे, दरवाजे बदलणे, रिपेरिंग करणे, वर स्लॅबच्या ठिकाणी वर काही नव्हतं, छत तयार करणे, फ्लोरिंग करणे,
काउंटर बदलणे सर्व पूर्ण कामं केलेत. रूम बांधणे हा एस टीला आमच्या टेंडर असते, त्या टेंडरमध्ये आयटम दिले असते, त्या आयटमप्रमाणे मुतारी पूर्ण आम्ही नवीन केली. मुतारी एक सेपरेट असताना तिथं मुतारी आम्ही नवीन केली. थोडक्यात सुविधा सगळ्या तुम्ही देत असताना जाणून बुजून तुमच्याकडे अन्याय केला जातो. जाणून बुजून आमच्यावर, आम्ही गरीब असल्या कारणाने आणि महाराष्ट्रात आमचं वशिला नसल्या कारणाने ह्यांनी आमच्यावर अन्याय करायचं ठरवलेलं आहे. आणि आमच्यावर लेडीज घालणे, कुठले तर दुसरी एक टेंडरवाली लेडीज आहे, त्या लेडीजला आमच्या अंगावर घालून खोट्या केसेस करतो म्हणतात आमच्यावर.